शिवाजी पार्क परिसरामध्ये लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनधिकृत कटआउट केंद्रीय निवडणूक आयोगाने हटवलेले आहेत। शिवाजी पार्कवर उद्या महायुतीची सांगता सभा होती आहे। महायुतीने या भागात लावलेले सर्व अनधिकृत बॅनर आयोगातर्फे काढण्यात आले। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये बॅनर हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे। याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, शिवाजी पार्क परिसरामध्ये निवडणूक आयोगाने कारवाई केलेली आहे, काय सविस्तर माहिती आहे? विशाल, अर्धवट ही कारवाई म्हणावं लागणार आहे। मात्र काही जे पोस्टर्स आहेत ते अजूनही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळत आहेत। जे भाजपकडनं पोस्टर्स लावण्यात आलेले होते, नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआउट्स होते, हे आपण सध्याला देखील कटआउट्स बघतो आहे। जेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांना या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली, मोठ्या प्रमाणात रोष जो आहे तो देखील सगळ्या कार्यकर्त्यांचा आपल्याला पाहायला मिळालेला। मोठ्या प्रमाणात राडा देखील सगळ्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी यावेळी घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। त्यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर जे इलेक्शन कमिशनचे अधिकारी असेल, निवडणूक अधिकारी असतील, हे सगळे सेना भवन पासनं जो समोरचा भाग आहे तिथं येत संपूर्ण हे कटआउट्स असेल, पोस्टर्स असेल, अनधिकृत जे हे बॅनर्स वगैरे सगळे लावलेले होते त्यांच्याकडनं काढण्याची तयारी करण्यात येत होती, त्यांच्याकडनं काढत होते। सोबतच भाजपचे जे कार्यकर्ते आहेत तिथे पोहोचले आणि त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली। नाराजी व्यक्त केल्यानंतर हे अधिकारी जे आहेत ते सध्याला आपल्याला इथे कुठंच पाहायला मिळत नाही आहे। जर का ही दुसरी बाजू बघायची तर ही दुसरी बाजू, इथे सगळे कटआउट पोस्टर्स असतील हे आपल्याला अजूनही या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळत आहेत। सध्याला जर बघायचं तर इथं शांतता आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। निवडणूक अधिकारी देखील सध्याला नाही आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते देखील इथं या परिसरामध्ये सध्याला आपल्याला पाहायला मिळत नाहीत। नक्कीच अभिषेक, या कारवाईवरती आपलं लक्ष देखील अशाच प्रकारे असू द्या। अर्धवट झालेली कारवाई आता पूर्ण केली जाते का, त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।